नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला श्रीरामनवमीची पवित्र अशी कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. तसेच भगवान श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. रावणाच्या अत्याचारापासून मुक्ती देण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वी तलावर प्रभू रामाचा जन्म घेतल्याची आख्यायिका आहे. प्रभू रामांचा जन्म अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीला झाला. तेव्हापासून रामनवमीचा उत्सव हिंदू धर्मियांमध्ये साजरा करण्यात येतो. भगवान रामांचा जन्म दशरथाच्या कौशल्या या राणीच्या पोटी झाल्यानंतर हा उत्सव अयोध्येतून सुरू झाला. देशभरामध्ये मोठ्या उत्साहात रामनवमी ही साजरी करण्यात येते. भगवान राम हे भगवान विष्णूंचा 7वा अवतार असल्याचे वाल्मिकी यांच्या रामायण या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. रावणाच्या त्रासाला कंटाळून अनेक ऋषीमुनी वैतागले होते. ऋषीमुनी करत असलेल्या यज्ञात दानवांकडून संकटे आणली जात होती. त्यामुळे भगवान विष्णूने राम अवतार घेत रावणाचा संहार केल्याची आख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. या दिवशी देशभरातील नागरिक रामचरित्र मानस या ग्रंथाचे पठण करतात. त्यासह रामनवमीच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. भगवान श्रीरामांचा जन्म या दिवशी झाल्याने नागरिक मोठ्या भक्तिभावाने श्रीरामांची मूर्ती पाळण्यात ठेवून त्यांची पूजा केली जाते. प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा म्हणजेच रामनवमी. श्रीरामांचे चरित्र हे एक आदर्श पुरुषाचे चरित्र आहे. श्रीरामाने जो आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा, हा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे. श्रीरामनवमी हा उत्सव देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो, कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला समजते. श्रीरामातील देवत्व श्रीरामानेच निर्माण केले आहे. मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे. आपल्या विचारातून, विकारात व व्यवहारात त्यांनी मर्यादा न सोडता कार्य केले, म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू श्रीराम केवळ आदर्श पुरुषच नव्हते, तर ते एकवचनी, एकपत्नी, एकवाणी, एक बाणीही होत. ते निश्चयी आणि त्यागी होत. साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्याचा सिद्ध होणारे श्रीराम केवढे पितृभक्त, त्यागी होते. वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून 14 वर्षे वनवास पत्करणारे श्रीराम निश्चयी धैर्याचा महामेरू होते. प्रभू श्रीरामांत प्रचंड सात्विकता होती. वनवासातील श्रीरामांचे सोबती हनुमंत, बाली, सुग्रीव, जांबुवत, जटायू, विभीषण, केवल या सर्वांचा श्रीरामांच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, येवल्याच्या खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते. म्हणूनच श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या गुणांना आत्मसात करावे. श्रीरामचंद्र हे सद्गुणांचा समुच्चय, त्यागाचे शिखर, दैवी संस्कृतीचे संरक्षक होते. सर्व दैवी गुणांनी युक्त होते, म्हणून ते आसुरी शक्तीचा नाश करू शकले. त्यांच्या या गुणामुळे ते भारतीयांच्या हृदयात चिरंतन स्थान प्राप्त करू शकले. श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे. त्यांचा त्याग पराकोटीचा आहे. त्यामुळे क्लेश, भांडणे, स्वार्थ दूर राहतात. माणसाचे हृदय परिवर्तन होते. त्यांचे मातृपितृ प्रेम अवर्णनीय आहे. त्यांचे थोडे जरी अनुकरण आजच्या नव्या पिढीने केले तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामांचा अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो, तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता. रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले. बलीला मारून सुग्रीवाला राजा केले. श्रीरामांचे मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तप्रेम, मातृपितृप्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहे. श्रीराम हे प्रजापालक, केवलाचे निष्काम प्रेम, उर्मिलेचा विश्वास, लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग, भरताचा आदर्श आणि हनुमंताचे सर्वस्व आहे. भारतभूमी ही धन्य आहे, जिथे श्रीराम श्रीकृष्णासारखे आदर्श जन्माला आले.
परब्रह्माने साक्षात जीवनाचा कर्मयोगाचा आदर्श घालून दिला. म्हणून या भूमीचे महत्त्व, श्रीरामांचा आदर्श आपण श्रीरामनवमीच्या निमित्ताने अभ्यासायचा असतो. त्यांचे चिंतन मनन करून आचरणात आणायचे असते. प्रभू श्रीराम हे मानव मात्राला प्रेरणा देणारे, सागरासारखे गंभीर, आकाशासारखे विशाल, हिमालयासारखे उदात्त होते. त्यांचे जीवन गुण आज संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक झाले आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता रामरक्षा व पाळणा म्हणून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा काय आहे तर ती आता आपण बघूया. महाराज दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञेनुसार शामकर्ण अश्व चतुरंगिणी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींना व वेदविद्या प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यंगतासह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परम मित्र अंगदेशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता रुंग ऋषींसह यज्ञ मंडपात आले. या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ स्फूर्त होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळून गेला. सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धन धान्य गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ती झाली. राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला. शिशु नीलवर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होता. त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्याकडे बघतच राहायचे. त्यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयी यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराज यांच्या घरी 4 पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गंधर्वगान करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले. महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दानदक्षिणा दिली. पुरस्कार स्वरूप प्रजेला धन धान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्रदान केले. 4 पुत्रांचे नामकरण महर्षी वसिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांचे नाव रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले. जसजसं वय वाढत गेलं, रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले. ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते. परिणाम स्वरूप अल्पकाळातच सर्व विषयांत पारंगत झाले. ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे आणि हत्ती अश्व यांसह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले. ते सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे 3 भाऊ देखील त्यांचं अनुसरण करायचे. 4 भावांमध्ये गुरूंबद्दल आदर व श्रद्धा होती. 4 भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती. 4ही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे. चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्याने हिंदू धर्मीय नागरिक या दिवशी अयोध्येला जातात. अयोध्येतील शरयू नदीत स्वच्छ अंघोळ करून नागरिक अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांचा जन्म मध्यरात्री झाल्याचे रामायण या वाल्मिकींनी लिहिलेल्या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक अयोध्येत दुपारी प्रभू श्रीरामांची पूजा करून अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांना प्रदक्षिणा करतात. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी धर्माचे रक्षण केल्याने देशभर प्रभू श्रीरामांची पूजा करण्यात येते. देशभरात रामचरितमानस या ग्रंथाचे वाचनही करण्यात येते. भगवान रामाच्या जीवनाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. त्याचपैकी एक कथा आहे शबरीची. भगवान रामाच्या अनन्य भक्त शबरीचे जीवन खूप प्रेरणादायी आहे. रामायणात त्यांनी भगवान रामाला प्रेमाने बोरं खायला दिल्याची कथा खूपच प्रसिद्ध आहे. ज्यात शबरी देवाला गोड बेरी खाण्यापूर्वी प्रत्येक बेरी चाखते, म्हणजे देवभक्त गोड बेरी खाऊ शकतात. याच्याशी संबंधित आणखी एक कथा रामायणात वर्णन केलेली आहे. ऋषींच्या शिकवणीने जीवन बदलले. महर्षी मातंग पंपसराच्या तीरावर आपल्या शिष्यांना
उपदेश करत होते. पवित्र जीवनाशिवाय कोणीही परमात्म्याची प्राप्ती करू शकत नाही. प्राणी मात्रांवर दया करा आणि रामाचे ध्यान करा, हा धर्म आहे. धर्म हा सदैव जात आणि कुळाच्या अडथळ्यांपासून मुक्त असतो. शबरी सुद्धा एका झाडाच्या बुंध्यातून हे प्रवचन ऐकत होती. हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती महर्षींच्या पायाने जमिनीवर लोळू लागली. जणू तिला एक अनमोल खजिना मिळाला आहे. लहानपणापासूनच तिचे मन अशांत होते. ती तरुण असतानाच एका कुशल शिकारीशी तिचे लग्न झाले. पण पशुपक्ष्यांचे रक्त पाहून शबरीचे मन व्याकुळ झाले. रात्रीच्या एकांतात ती यावर चिंतन करत परमेश्वराची प्रार्थना करत होती. तेव्हाच मार्ग समजला. ती मध्यरात्रीच घरातून निघाली आणि 2 दिवस सतत धावून ती पंपसराच्या काठी पोहोचली, जिथे मातंग ऋषी आपल्या शिष्यांवर ज्ञानाचा वर्षाव करत होते. ऋषींचे बोलणे ऐकून तिला अपार आनंद झाला आणि मग काही अंतरावर झोपडी बनवून ती राहू लागली. रोज धर्मादाय करायची. शबरी अत्यंत साध्या मनाची आणि परोपकारी होती. ती ऋषींच्या झोपडीचा मार्ग नियमितपणे स्वच्छ करायची, पाणी शिंपडायचे आणि दारात सुगंधी फुले गोळा करायची आणि हवनासाठी सुकी लाकडं ठेवायची, जेणेकरून ऋषींना त्यांची पूजाविधी चांगले करता येतील. सकाळी हे सर्व पाहून ऋषी चकित झाले. एकदा शिष्यांनी रात्रभर पहारा ठेवला. तेव्हा त्यांना कळले की हे काम शबरी करत आहे. मग त्या शबरीला धरून मातंग ऋषींच्या समोर आणले गेले. शबरी जन्म ऋषींनी परिचय करून दिला. शबरी ही देवाची भक्त आहे. ते शबरीला म्हणाले, तू माझ्या झोपडीजवळ राहा, मी झोपडी बांधून देतो. हे ऐकून शबरी स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सरोवराचे पाणी रक्तासारखे लाल झाले. मातंग ऋषींच्या या निर्णयाने इतर ऋषी संतप्त झाले. पंपासरहून स्नान करून आलेल्या एका ऋषीने शबरीला खडसावले आणि म्हणाले, कुठेतरी अधर्माने मला स्पर्श करून अपवित्र केले. आता पुन्हा आंघोळ करावी लागेल. जेव्हा ते तलावाजवळ पोहोचले तेव्हा पाण्यात किडे पडले होते आणि रंग रक्तासारखा लाल झाला होता. मातंग ऋषींचा शेवटचा काळ आला तेव्हा शबरी अधीरतेने रडत होती. श्री शिव, मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. ऋषींनी समजावले, मुली, माझी वेळ संपली आहे. तू इथेच थांब. दशरथ नंदन राम आल्यावर तुझी साधना पूर्ण होईल. दंडकारण्यामधील तिच्या झोपडीबाहेर ती श्रीरामाची वाट पाहू लागली. राम आल्यावर ते थेट शबरीच्या झोपडीत गेले. श्रीरामाला पाहून शबरी त्यांच्या पाया पडून त्यांचे मन हरवून बसली. श्रीरामांनी ते प्रेमाने उचलले. तेव्हा शबरी म्हणाली, भगवान, मी तुमच्यासाठी गोड बेरी गोळा केले आहेत. त्याचे जुजब खाल्यानंतर परमेश्वर आनंदित झाले. हे दृश्य पाहून संतप्त भिक्षू मातंग ऋषींना पश्चाताप करू लागले. शबरीचा स्पर्श होताच पाणी शुद्ध झाले. जेव्हा ऋषींनी लक्ष्मणजींना पंपासराच्या पाण्याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले, मातंग ऋषींवर रागवल्याने शबरीचा अपमान केल्यामुळे आणि खोट्या अभिमानामुळे असे झाले आहे. शबरीचा त्या पाण्याला स्पर्श केल्यावर ते शुद्ध होईल. देवाच्या आज्ञेनुसार शबरीने तलावाला स्पर्श केला तेव्हा ते पूर्वीसारखे पवित्र झाले. एकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतात आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतात. तेव्हा सीतामातेला वाटते, हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे असे वाटून ती आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देत आहे. ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एक एक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडून बघतो आणि टाकतो. असे करत करत माळीतील सर्व मणी तो फोडून टाकतो. हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलंस तू? प्रत्येक मणी फोडलास, तू असं का केलंस? तेव्हा हनुमंत म्हणतो, मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात कोठेच राम दिसला नाही. मला माझा राम कोठे दिसतो का ते मी बघत होते. ज्याच्यात राम नाही ते सर्व मी टाकून दिले. मारुतीरायांचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की आपण माळ दिली असे जे आपल्याला वाटले ते श्रीरामाचे स्मरण न करताच मीही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो. ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामांचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळ्यात घालतो. सीता माता आणि श्रीरामांच्या विवाहाची कथा सर्वश्रुत आहे.
जनक राजाने ठेवलेला पण श्रीराम पूर्ण करतात. शिवधनुष्य केवळ उचलत नाही तर प्रत्यंचा लावताना तो धनुष्य भंगतो आणि पुढे राम आणि सीता यांचा विवाह संपन्न होतो. खरे तर सुखी संसाराचे स्वप्न घेऊन अयोध्येत आलेल्या सीतेला अवघ्या काही दिवसांतच रामासह वनवासाला जावे लागते. श्रीरामाची पत्नी म्हणून आणि पत्नी धर्म म्हणून सीता रामासह वनवासाला जाते. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. तसेच अगदी सीता ही मर्यादेची मूर्तिमंत आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. याचे कारण विवाह झाल्यावर एखादी नवी नवरी प्रथम सासरी जाते तेव्हा निश्चित काही मनीषा घेऊन जाते. मात्र सासरी उत्साहात स्वागत झाल्यानंतर लगेचच 14 वर्षे वनवास पदरी पडतो. अशा परिस्थितीमध्येही सीतेने मर्यादा ओलांडली नाही. नवऱ्याला, दिरांना, सासू सासरे, सासरच्या अन्य मंडळींना कधीही बोल लावले नाही. इतकेच नव्हे तर सीतेच्या वडिलांनी, माहेरच्यांनी कधी दशरथाला बोल लावले नाही. सर्व गोष्टी प्रसंगांना अगदी संयमितपणे धैर्याने सामोरे गेले. सीता व राम हा अगदी आदर्श पुत्र तसा आदर्श पती आहे. वनवासाला गेल्यावर सीतेला काय हवे काय नको हे विचारणारा राम आहे. आपण कैकेयी मातेला वचन देऊन बाहेर पडलो खरे, पण सीतेलाही आता वनवास भोगावा लागणार आहे याची पूर्ण जाणीव असणारा राम आहे. अरण्यकांडातील एका प्रसंगातून सीतेला सन्मान देणाऱ्या, तिचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या, तिचे मत जाणून घेणाऱ्या रामाचे दर्शन आपल्याला घडते. वनवासात असताना दंडकारण्यात प्रवेश करण्यापूर्वी ऋषीमुनी श्रीरामाकडून संरक्षणाचे वचन मागतात. श्रीराम नरभक्षकासह ऋषीमुनी साधूजनांना त्रास देणाऱ्या सर्व राक्षसांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करतात. हे ऐकल्यावर सीतामाई रामाला म्हणतात की 3 दोष असतात ते माणसाला खाली खाली घेऊन जातात. ते म्हणजे मिथ्या वाक्य, परादारा भिगमन आणि विना वैरच रौद्रता. पहिले 2 तुम्ही कधीही करणार नाही हे मला निश्चित ठाऊक आहे. तुम्ही कधीही खोटं बोलणार नाही. तुम्ही कधीही परस्त्रीकडे पाहणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. त्याबाबत मी निर्धास्त आहे. मात्र 3ऱ्या दोषाची मला धास्ती वाटते. ते म्हणजे वैर नसताना रौद्र रूप घेणे. हा दोष असून तो माणसाला खाली आणतो. अरण्यकांडात पुढेही श्रीराम आणि सीतामाईचे असेच अनेक संवाद झाले आहेत. यावरून आपली एक पत्नी म्हणून विचार मांडण्याचे स्वातंत्र्य सीतेला आहे हे समजते. तसेच श्रीरामांना आपण काय करत आहोत याची पदोपदी जाणीव असते. तरीही ते वेळोवेळी सीतामाईचे मत जाणून घेताना दिसतात. पुढे रावण येऊन सीताहरण करतो. यावेळी मात्र श्रीरामांची अवस्था अतिशय बिकट होते. आपल्यासाठी सीता वनवासात आली. आपल्या जबाबदारीवर सीतेला वनवासात आणले. तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन आपण घरच्यांना दिले आहे. अशा अनेक गोष्टी श्रीरामांसमोर आवासून उभ्या राहतात आणि कितीही मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचा बांध अखेर फुटतो. संयम सुटतो. सैरावैरा पळू लागतात. सावलीप्रमाणे कायम संगत करणाऱ्या लक्ष्मणाला नको नको ते बोल लावतात. धैर्यवान संयमी राम क्षणार्धात बलहीन होतो. मात्र आता सीतेचा शोध घ्यायला हवा या विचाराने पुन्हा उठून उभा राहतो. कुठे जायचे, कोणत्या दिशेला शोध घ्यावा याची क्वचितही कल्पना नसतानाही मिळेल ती वाट तुडवत पुढे जातो. लक्ष्मणही रामासोबत शोध मोहिमेत कामाला लागतो. दक्षिण दिशेला पुढे जात असताना सीता संदर्भातील काही पुरावे सापडतात. दागिन्यांचे काही तुकडे सापडतात. पुढील प्रवासात आदर्श भक्त, बुद्धिमान, शक्तिमान असलेल्या हनुमंताची भेट होते. सुग्रीवाशी मैत्री होते. जटायू, संपाती यांच्याकडून सीता नेमकी कुठे आहे याचा ठाव ठिकाणा लागतो. सर्व वानर सेना आणि सहकारी घेऊन श्रीराम सेतुबंधन करत लंकेत दाखल होतो. तुंबळ युद्ध करत रावणाचा वध करतो आणि अथक परिश्रमाने, कष्टाने, आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत अखेरीस सीतेला सोडवतो. या सर्व गोष्टी घडेपर्यंत 14 वर्षांचा कालावधी लोटतो. पुन्हा सीतेला डोळ्यासमोर पाहून श्रीरामांना काय वाटले असेल, मनाची अवस्था काय झाली असेल, घेतलेले परिश्रम, मेहनत, कष्ट सार्थकी लागणे म्हणजे काय याचा एक प्रत्यक्ष अनुभवच श्रीरामाने घेतलेला असावा. शेवटी एकदा मनुष्यरूपात जन्म घेतल्यावर मानवाचे भोग हे देवालाही चुकलेले नाहीत हेच खरे. एक प्रकारे सीतामाईला परत आणणे हे श्रीरामांसाठी मोठी परीक्षाच होती. रावणासारख्या बुद्धिमान मायावी योद्ध्याला पराजित करणे अजिबात सोपी गोष्ट नाही आणि हे फक्त आणि फक्त एकबाणी श्रीरामच करू शकत होते. मात्र वनवास संपून पुन्हा अयोध्येत आल्यावर श्रीराम आणि सीतामाईचे स्वागत झाले. वनवास भोगून दिग्विजय प्राप्त करून अयोध्येत परतलेले एक पत्नी असणाऱ्या श्रीरामांचे भोग अजून संपलेले नव्हते. जरा कुठे स्थिर स्थावर होऊन राज्यकारभार पुढे सुरू झाला आहे. रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणणे सुरू झाले होते. तोच
सीतेबाबत जनतेत कुजबूज सुरू झाली. नको नको ते प्रश्न प्रजाजन विचारू लागले. अखेर लोकशक्तीपुढे श्रीराम काही करू शकले नाहीत. प्राणाहून प्रिय असलेल्या सीतामाईला अयोध्या सोडून जा असे सांगताना श्रीरामांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना न केलेलीच बरे. पुढे कुश, लव प्रत्यक्ष श्रीरामांसमोर येऊन रामचरित्र गायन करतात. ही दोन बालके आपलीच असल्याचे समजते. तेव्हाही श्रीराम अवाक होतात. दुसरीकडे आदर्श पिता असलेले श्रीराम कुश, लव यांचा स्वीकार करतात, सांभाळ करतात, चांगले संस्कार देतात, कुळ परंपरेप्रमाणे वागण्याची शिक्षा देतात, शस्त्रशास्त्रात पारंगत करतात. श्रीरामांचे रामराज्य पुढे कुशलवही योग्य पद्धतीने सांभाळतात अशी कथा सांगितली जाते. इथे विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एवढे सगळे रामायण घडल्यावर सासरच्या मंडळीकडून इतके सगळे भोगावे लागूनही सीता कधीही त्याबाबत अवाक्षर काढत नाही. कुश आणि लव यांच्यावर संस्कार करताना श्रीराम किंवा कुळाबाबत अपशब्द बोलत नाही. उलट रामचरित्र सांगून तो क्षात्रधर्म कुळाचे संस्कार अधिकाधिक रुजवण्याचा प्रयत्न सीतामाई करते. म्हणूनच श्रीरामांसमोर जाताना कुश आणि लव नम्रतेने शरणागत प्रमाणे जातात. तेही कधी पित्याबद्दल तिरस्कार करत नाही, पित्याला बोल लावत नाही. अखेर पित्याकडे मुलांना सोपवून सीता धरणीत समावते. त्यावेळीही श्रीरामांची अवस्था न चिंतलेली बरी. कितीही धीरोदत मनुष्य अतिशय प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा त्याला होणाऱ्या वेदना समजून घेण्या पलीकडे असतात. आदर्श पती, एक पत्नी, आदर्श पिता होणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी किती झिजावे, कष्टावे, त्यागावे, सहन करावे लागते. हे श्रीरामांकडून शिकण्यासारखे आहे. श्रीराम किंवा रामायणातील अनेक गोष्टी आजही लागू होतात. म्हणूनच रामायणाला कालातील म्हटले आहे. काळ रूप कितीही बदल झाले तरी पण पती पत्नी नातेसंबंध, पिता पुत्र किंवा पिता अपत्य नातेसंबंध, सून सासर, जावई सुनेचे माहेर कितीही तऱ्हेवाईक असले तरी नातेवाईक या अशा काही गोष्टी या बदलत नाही. त्या युगाप्रमाणे या युगातही त्या त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. अनेकदा पत्नीनेच पतीसाठी बहुतांश सर्व करावे असा आग्रह धरला जातो. पत्नीसाठी करणारे पतीही आहेत पण पतीकडून तशी अपेक्षा केली जात नाही. या सर्व बाबतीत श्रीराम कायम उजवे ठरतात. जय श्रीराम, जय श्रीराम. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.